भाजी म्हटलं ना की ती भाजी मार्केटमधनं आणा, ती घरी आणा, स्वच्छ करा, कापा, चिरा आणि मग ती फोडणीला द्या. ही सगळी तामझाम जर तुम्हाला करायची नसेल पण तरी देखील भाजी खायची असेल तर काय करायचं, आपल्याकडे घरी मूगडाळ असतेच प्रत्येकाच्या. ती मूगडाळीची भाजी तयार करायची. पटकन वेळ न घालवता तयारीला लागतो. मूगडाळीची भाजी करण्यासाठी मी काय केलंय तर इथे 1 वाटी मूगडाळ घेतली होती आणि अर्धा तास पाण्यामध्ये छान भिजवून ठेवली होती. ती तुम्ही बघू शकाल की ती छान फुललेली आहे. आता ह्याची आपल्याला भाजी तयार करायची आहे. पॅनमध्ये आपल्याला 1 मोठा चमचा तेल घ्यायचं आहे. साधारण 5-6 लसणाच्या पाकळ्या होत्या आणि 1 इंच आलं आहे. कढीपत्त्याची पानं 10-12, मोहरी 1 चमचा, जिरं 1 चमचा, हिंग पाव चमचा. मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरलेल्या, साधारण 4-5 मिरच्या आहेत. थोडंसं परतून घेऊया. मी इथे घेतले 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरलेले, ते त्याच्यात घालायचे. टोमॅटो घेतले 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले, तेही घालायचे. पुन्हा परतूया. कांदा आणि टोमॅटो चांगला परतून घेतला की मग त्याच्यामध्ये आपल्याला ही मूगडाळ घालायची आहे, जी आपण अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतली होती. मिक्स करूया हे. त्याच्यात जाईल 1 पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, खवणलेला नारळ, पाणी घालायचंय. एकदा सगळं एकजीव करून घेऊया. पुन्हा थोडंसं पाणी जाईल म्हणजे वाफेवरती छान शिजेल ती भाजी. झाकण ठेवून 15 मिनिटं आपण वाफेवरती ही भाजी शिजवून घेऊया. 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. आपण बघूया भाजी शिजली आहे का. परफेक्ट भाजी शिजलेली आहे. खूप शिजवायची नाहीये. थोडीशी भाजी आपण थंड करून घेऊया आणि मग त्यावरती आपण लिंबू पिळायचंय आणि बाकी थोडेसे इन्ग्रेडियंट्स आहेत ते घालायचे आणि मिक्स करूया. आपण आता लिंबू पिळूया. ओलं खोबरं आहे, थोडंसं आपण ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये मिक्स करूया. बारीक चिरलेली कोथिंबीर, सगळं चांगलं मिक्स झालंय. थोडीशी टेस्ट करून बघतो भाजी कशी झाली आहे ती. थोडं मीठ कमी आहे. वा, झटपट होणारी ही मूगडाळीची भाजी कशी वाटली? खात्री आहे तुम्हाला आवडली असेल, कारण सगळा तामझाम आपला गेलेला आहे आणि पटकन घरातली मूगडाळ घ्यायची आणि भाजी करायची. जरूर करा. आणि त्यावरती तुम्हाला चटपटीत हवे असेल ना तर थोडंसं तुम्ही आमचूर पावडर टाकली तरी छान वाटते. कळवायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.